नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. सम्राट अशोक सेनेचा आंदोलनाचा इशारा. अकोला जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पेरणी करून अनेक दिवस उलटले तरी बियाणे न उगवल्याने जिल्ह्यातील तेहरा, आकोट, मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, पातूर आणि बाळापूर या तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या गंभीर प्रकाराची दखल घेत सम्राट अशोक सेनेने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देत तीव्र संताप व्यक्त केला. कृषी विभागाने तातडीने नुकसानीची पंचनामे करावेत, दोषी कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी सम्राट अशोक सेनेचे नेते आकाशदादा शिरसाट यांनी केली आहे. प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आवाज एन न्यूज मराठी, अकोला. कृषी अधिकारी या ठिकाणी हजर नाही, यासाठी आम्ही आक्रमक पवित्र या ठिकाणी भूमिका घ्यावी लागली. अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुका, बाळापूर तालुका, आकोट तालुका, पातूर तालुका, मूर्तिजापूर तालुका आणि बार्शी टाकळी तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. आणि नुकसान कसं झालं तर ज्या शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन शेतीत पेरलं त्या शेतकऱ्यांचं काही